बुलढाणा जिल्ह्यामध्ये काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने मोठी हजेरी लावली। या पावसामुळे आणि या वादळी वाऱ्यामुळे मोठं नुकसान झालेलं आहे। आपण पाहू शकतो की मलकापूर, बुलढाणा जिल्हा आणि शेगाव, खामगाव या तालुक्यामध्ये प्रचंड वादळी वाऱ्याने मोठं नुकसान झालेलं आहे। यामध्ये आपण पाहू शकतो की हा मलकापूर ते बुलढाणा रस्ता, या रस्त्यावरती आपण उभा आहोत। या रस्त्याच्या आजूबाजूचे सगळे शेतं, हे शेतातील कामं करणारे लोक आणि त्यामधलं साहित्य सगळं उडून गेलेलं आहे। झाडं कोसळलेले आहेत। आपण हे झाडं जे आहेत हे रस्त्यावरती कोसळलेले असल्यामुळे उन्मळून पडले, त्यामुळे रस्ता बंद झाला होता काही काळ। आता सकाळी सध्या सुरू झालेला आहे। सगळे झाडं जे आहेत मोठमोठे ते रस्त्यावर उघडून पडलेले आहेत आणि विद्युत खांबं जे तेही कोसळलेले, ते पडलेले आहेत, तारा तुटलेल्या आहेत। विद्युत पुरवठा रात्रीपासून पूर्ण खंडित झालेला आहे। मलकापूर तालुक्यात सर्वात जास्त नुकसान झालेलं दिसून येत आहे। यामुळे आता हे जे नैसर्गिक वादळी वारा आहे त्यामुळे या शेतकऱ्यांचं यामध्ये मोठं नुकसान झालेलं आहे। घरांची पडझड झालेली, घरावरती टीनपत्रेसुद्धा उडून गेलेले आहेत। काही ठिकाणी वीज पडून एका विद्यार्थ्याचा मृत्यूसुद्धा झाला शेगाव तालुक्यामध्ये, आणि मलकापूरमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे। अशा घटना या सातत्याने आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे घडत आहेत। कॅमेरामन सुनील मोरेसह मी संजय जाधव, साम टीव्ही बुलढाणा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।